नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज मी तुम्हाला मस्त असे जाळीदार अनारसे करून दाखवणार आहे. अगदी पांढरे शुभ्र आणि 100% परफेक्ट असे अनारसे मी तुम्हाला इथे करून दाखवणार आहे. तुम्ही जर एकदाही माझ्या पद्धतीने रेसिपी केली तर तुमचे सुद्धा अनारसे अगदी परफेक्ट आणि जाळीदार असे बनवून तयार होतील. चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तुम्ही जरी अगदी नव्यानं शिकत असाल तरी सुद्धा हे अनारसे तुम्हाला परफेक्ट असे जमतील. इथे मी सर्वात आधी 3 वाट्या रेशनचे तांदूळ घेतलेले आहे. पाहू शकता तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कोणतेही तांदूळ इथे तुम्ही वापरू शकता. फक्त इथे आपल्याला नवीन तांदूळ सोडून जुने तांदूळ कोणतेही तुम्ही इथे वापरू शकता. इथे मी 2 भांडे तांदूळ घेतलेले आहे. पाहू शकता तुम्ही, म्हणजे 2 वाट्या असे मी तांदूळ इथे घेतलेले आहे. तुम्ही घरातील कोणत्याही एका वाटीने किंवा भांड्याने हे तांदूळ मोजून घेऊ शकता. इथे आता आपल्याला साखरेच्या प्रमाणासाठी तांदूळ मोजूनच घ्यायचे आहे. त्यानंतर हे तांदूळ मी स्वच्छ असे 3 ते 4 पाण्याने धुवून घेतलेले आहे. पाहू शकता तुम्ही. आणि त्यानंतर यामध्ये भरपूर सारं पाणी घालून हे तांदूळ आपल्याला 3 दिवस असेच भिजवून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला यामधलं रोज सकाळी पाणी बदलायचं आहे. इथे मी आता 3 दिवस तांदूळ छान असे भिजवून घेणार आहे आणि रोज यामधलं पाणी सुद्धा बदलून घेणार आहे. इथे आता तिसऱ्या दिवशी पाहू शकता तुम्ही, आपले तांदूळ छान असे भिजलेले आहे आणि रंग सुद्धा छान असा पांढरा शुभ्र आपल्या तांदूळाचा झालेला आहे. इथे मी आता एका पुरणाच्या चाळणीवर हे तांदूळ छान असे पाणी यामधलं नितळून घेणार आहे. पाहू शकता तुम्ही. त्यानंतर आपल्याला हे तांदूळ एखाद्या कॉटनच्या कपड्यावर छान असे पंख्याच्या हवेखाली सुकवून घ्यायचे आहे. आपल्याला इथे तांदूळ खूप जास्त अजिबात सुकवायचे नाही. अगदी हाताला असे हलकेसे ओले राहिले पाहिजे इतपत आपल्याला हे तांदूळ सुकवायचे आहे. अगदी कोरडे सुद्धा आपल्याला हे तांदूळ करायचे नाही. अशा प्रकारे हाताची मूठ बांधून बघायची आहे. त्यानंतर आपल्याला इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ घालून छान असे हे मिक्सरला वाटून घ्यायचे आहे. पाहू शकता तुम्ही, इथे मी आता सर्व तांदूळ असे एकत्रच वाटून घेणार आहे. तुमच्या तांदूळामध्ये हलकंसं जरी जाडसर राहिलेलं असेल तर आपल्याला हे तांदूळाचं पीठ चाळणीने छान असं गाळून घ्यायचं आहे. पुरणाच्या चाळणीने गाळून घेतलं तरी चालते. इथे आता आपल्याला साखरेचं प्रमाण असं घ्यायचं आहे, म्हणजेच एका वाटी तांदूळासाठी पाऊण वाटी आपल्याला इथे साखर घ्यायची आहे. चमचा 2 चमचे जास्त झाली तर चालेल, यापेक्षा जास्त साखर घेऊ नका. तुम्हाला इथे प्रमाण समजलं असेल म्हणजेच एका वाटीसाठी आपल्याला इथे पाऊण वाटी साखर घ्यायची आहे. यापेक्षा जास्त घेतली किंवा यापेक्षा तुम्ही कमी घेतली तर तुमचे अनारसे जे आहे ते तेलात टाकले की विरघळू शकतात. आपल्याला इथे दळून घेतलेली सर्व साखर या पिठामध्ये घालून घ्यायची आहे आणि हे पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी आता पीठ आणि साखर मस्त अशी एकजीव करून घेणार आहे. छान असं हाताने आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे. त्यानंतर याचे असे घट्टसर लाडू बांधून घ्यायचे आहे. यामध्ये आपल्याला पाण्याचा अजिबात एकही थेंब न वापरता अशा प्रकारे लाडू ओढून घ्यायचे आहे. मोठे छोटे तुम्ही लाडू हाताने ओढून घेऊ शकता. इथे माझे सर्व लाडू छान असे बांधून तयार झालेले आहे. त्यानंतर अशा प्रकारे एखादा स्वच्छ डबा घ्यायचा आहे आणि त्या डब्यामध्ये हे लाडू 3 दिवस आपल्याला असेच ठेवायचे आहे. कमीत कमी तुम्ही इथे 2 दिवस ठेवू शकता, पण 3 दिवसांनी आपले हे लाडू मस्त असे मुरतात आणि अनारसे सुद्धा छान असे येतात. इथे आता मी या डब्याला झाकण लावून 3 दिवस हे लाडू असेच मुरत ठेवणार आहे. 3 दिवसानंतर पाहू शकता तुम्ही, आपले लाडू मस्त असे मुरलेले आहेत.
हवाबंद डब्यातच आपल्याला हे लाडू ठेवायचे आहे. त्यानंतर त्यामधला एक लाडू मी इथे बाजूला काढून घेतलेला आहे. तुम्हाला इथे आता जितके अनारसे बनवायचे असतील त्यामधला तुम्ही एक एक लाडू काढून अनारसे बनवू शकता. यामध्ये आता आपल्याला चमचा 2 चमचे दूध घालून मस्त असा या पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे. सर्वात आधी जास्त दूध आपल्याला यामध्ये अजिबात टाकायचं नाही. बस 2 ते 3 चमच्यामध्येच आपलं हे पीठ भिजवल्या जाते. इथे मी आता सध्या एकाच लाडूचं पीठ भिजवून घेतलेलं आहे. पाहू शकता तुम्ही. तुमच्याकडे जर वेळ असेल तर हे पीठ तुम्ही 10 मिनिटं असंच भिजत ठेवू शकता. नाही भिजत घातलं तरी चालते. त्यानंतर या पिठामधला अगदी छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि छान असा याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. इथे आता तुम्हाला कितपत पातळ आणि छोटे मोठे अनारसे बनवायचे असतील तितका तुम्ही इथे गोळा घेऊ शकता. खूप जास्त मोठा सुद्धा इथे आपल्याला गोळा घ्यायचा नाही. त्यानंतर इथे मी एक प्लास्टिक घेतलेलं आहे. त्यावर हलकसं तेल लावून मस्त असा बोटाने अनारसा थापून घ्यायचा आहे. तुम्ही यावर खसखस टाकून सुद्धा अनारसा छान असा बोटाने थापून घेऊ शकता. पाहू शकता तुम्ही इथे माझा छान असा अनारसा बनवून तयार झालेला आहे. इतपत मी पातळ इथे अनारसा तयार केलेला आहे. त्यानंतर इथे मी तेल हलक्या मीडियम गॅसवर छान असं गरम करून घेतलेलं आहे. खूप जास्त इथे आता आपल्याला तेल गरम सुद्धा करायचं नाही आणि खूप जास्त थंड सुद्धा नको. तेल गरम झालं की आपल्याला गॅस अगदी लो करायचा आहे आणि अशा प्रकारे अनारशावर आपल्याला चमच्यानी किंवा झाऱ्याने तेल बुडवायचं आहे. म्हणजेच आपल्या अनारशाला छान अशी जाडी सुद्धा पडते आणि वरून सुद्धा अनारसे तळल्या जातात. आपल्याला अनारसे जे आहे एकाच साईडने तळायचे असतात. पाहू शकता तुम्ही मस्त असा जाळीदार आणि पांढरा शुभ्र हा अनारसा आपला तळून तयार झालेला आहे. गॅसची फ्लेम तुम्ही खूप जास्त मोठी ठेवली तर अनारसे लाल होतात. इथे मी तुम्हाला दुसरा सुद्धा अनारसा तळून दाखवणार आहे. तुम्हाला जर हलकेसे लाल अनारसे आवडत असतील तर थोडेसे जास्त तळा. लाल सुद्धा अनारसे छान असे लागतात. छान असं आपल्याला या अनारशावर तेल उडवायचं आहे म्हणजेच अनारशाला मस्त जाडी पडेल. इथे मी आता अशाच प्रकारे सर्व अनारसे तळून घेणार आहे. प्रत्येक अनारशाला आपल्या मस्त अशी जाडी पडते आहे आणि पांढरे शुभ्र आपले हे अनारसे बनवून तयार होत आहे. पाहू शकता तुम्ही आपले इथे अनारसे मस्त असे बनवून तयार झालेले आहे. तुम्ही सुद्धा याच पद्धतीने अनारसे बनवून तयार केले तर तुमचे अनारसे कधीच फसणार नाही. जरी तुम्ही पहिल्यांदा जरी अनारसे करत असाल तरी. तुम्हाला माझी ही अनारशांची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी थोडीशी जरी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.